सकाळ सकाळी उठल्यानंतर ना ह्या सुंदर दिवसाची सुंदर सकाळ अशी खूप छान सकाळ झाली होती. झाडांना 5 फुलं सोबत आली होती आणि पहिल्यांदाच मी झाड लावल्यापासून ना हे फुलं सोबत आले होते. तर खूप छान सुंदर असे फुलं दिसत होते. झाडाकडंच पाहत बसावं असं वाटत होतं आणि फुलं ना झाडाला सुंदर दिसतात. पण नाईविलाजाने देवाला तोडावेच लागतात. तर इथं आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये. आज मी पुरणपोळीचा नैवेद्य केला होता. मंदिरामध्ये जाण्यासाठी देवीला जायचं होतं आणि लाईट पण नव्हती मंदिरात. लाईट गेली होती मंगळवार असल्यामुळे ना लाईटीचा थोडासा प्रॉब्लेम असतो. तर मग देवीची छान अशी पूजा करून घेतली आणि खूप छान वाटत होतं मंदिरामध्ये. देवीसुद्धा खूप सुंदर आहे. मग सगळ्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर मग घरी आले होते. घरी आल्यानंतर दुपारचं काही शूट करणं झालं नाही. दुपारी सगळ्यांनी जेवणं वगैरे करून घेतली आणि त्यानंतर सायंकाळी मी शूट केलं होतं. तर भाजी माझी निसायची राहिली होती. मग भाजी निवडून घेतली आणि भाजी निवडता तिकडं त्रिशला मी अभ्यासाला बसवलं होतं. कारण की आणखीन एक एक्झाम जवळ आलेली आहे आणि मुलांना ना अभ्यासाला जवळ बसवलं तरच अभ्यास करतात. नाहीतर खूप नखरे असतात. त्यानंतर रात्रीचे 8 वाजले होते आणि शौर्यला क्लासमधून घेऊन यायचं होतं. हे काम माझ्याकडे होतं कारण की ते घरी नसल्यामुळे ना मला जावं लागलं होतं. चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब, लाईक, शेअर. बाय.